मित्रांनो, आज आपण बनवणार आहात व्हेज बिर्याणी. तर त्या व्हेज बिर्याणीसाठी लागणारे साहित्य आपण चला चिरून घेऊया. ह्याच्यामध्ये जवळपास ही कांदा चिरला, ही टोमॅटो, ही टमाटर, ही मिरच्या, हे अद्रक एक, हे सगळं आपण कट करून घेऊया. झालं बारीक लसूण झालं की बस. हा, 1 मिनिट. हे सोयाबीन लागणार व्हेज बिर्याणीसाठी. आपण टाकून घेऊ. आता बघून ठेवलं, बघण्यामध्ये पाणी टाकू. पाण्याला उकळी फुटली, झालं गरम थोडं. आता ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकू आपण. व्हेज बिर्याणीसाठी लागणारे मसाले, ही खडा मसाला, ही कांदा, टमाटर, मिरची कापून घेतली आपण, ही लसण, मीठ, अद्रक हे फुटले. आता गरम करून घेतली आहे. ही तांदूळ घेतले, तर बारीक कोलम तांदूळ टाकले. गरम करून जिरे मोहरी, ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊ. टाकले ठेवून बाकीचे ठेवून पाणी टाकून घेतलं. ह्याच्यात आपण आता ही सोयाबीन घेतली उकडून. त्या सोयाबीनमध्ये आपण पहिल्यांदा हळद टाकून घेऊ. थोडी हळद टाकली. नंतर कांदा टाकून घेऊ असा करून. नंतर टमाटर घेऊ. टमाटर, कांदा टाकून दही घ्या. पोळी घे बरं, काय ते हलवायला. हे थोडा खडा मसाला ह्याच्यात टाकू तांदळामध्ये. बस. पुन्हा तेलात टाकू. आता हे थोडं हलवून घेऊ. मीठ टाकलं का? मीठ नाही टाकलं. मीठ घे बरं. हे मीठ टाकू वरून. हे लसण अद्रक पेस्ट आपण काढून ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. कसं कुठलंच रे अद्रक. ह्याच्यामध्ये आता लसण अद्रक टाकले, हे घालून घेऊ चांगलं. घे आता हे मसाला टाकू वरून. ह्याच्यामध्ये थोडं आता दही टाकून घेऊ. ही दही ही फ्रीजमध्ये ठेवून. आता ही दही आपण मिक्स करून घेऊ. पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतले. तर आणि इकडं तांदूळ शिजायले. तर तांदूळ उकडलेत. आता दुसरी प्रोसेस करू. इकडं मसाला विसाला सगळा काढून ठेवलेला आहे सोयाबीनमध्ये. तेल टाकून घेऊ. आता इकडं तेल टाकले. आता तेलामध्ये आपण काय करू, हे डबल कांदा एक टाकू. खडा मसाला. अरे तो काय खरं त्याच्यात टाकून देऊ. खडा मसाला टाकून घेतला. आता हलवून घेऊ थोडं आपण.
मसाला टाकू थोडा अंबारी. आता मग ही सुहाना हे मसाला तयार झाला. आता ह्याच्यामध्ये आपण ही मसाला टाकू सोयाबीन. आता हे मसाला टाकून घेतला सोयाबीन ते थोडंसं त्याला शिजू देऊ. ही मसाला तयार झाला व्हेज बिर्याणीचा. आता ह्याच्यावर आपण तांदूळ टाकू. तांदूळ उकडून घेतलेला. आता हे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये हळूहळू टाकूया. ही झाली आपली व्हेज बिर्याणी. ही झाली आपली बिर्याणी तयार. कशी लागते बघू आता. एकदम मस्त.